नवीन दिवसाची नवीन सुरुवात. सकाळी आंघोळ्या आवरून झालं, कपडे धुत होते तेवढ्यात रुजुता आणि शिवान्या माझ्याकडे आंबा घेऊन आले. म्हटले आम्हाला आंबा कट करून दे. बाबांनी आंबे आणले होते. म्हटले आम्हाला स्लाईससारखा आंबा कट करून दे. दोघींना 2 खापा कट करून दिल्या आणि साईबाबाला कुई दिली. दोघींनी छान असा आंबा खाल्ला. नंतरनं जेवणामध्ये छान असा आंबरस केला, भेंडीची भाजी केली, डाळ भात केला आणि चपात्या केल्या. सगळ्यांनी छान असं जेवण केलं. बाहेर पाऊस चालूच होता. थोडा वेळ पाऊस थांबला. आम्ही गेलो वांग्याच्या वावरात वांगी तोडायला. त्यांच्या जोडीला अण्णाही आले. म्हटले मी तोडू लागतो थोडीशी वांगी. सगळ्यांनी मिळून वांगी तोडली. थोडी वांगी तोडून झाली, पुन्हा पावसाने सुरुवात केली. थोडासा चहा घेतला. पाऊस थांबला थोडासा. मी गेले अण्णांना सोडायला आणि वांगी घेऊन. पाण्याचा जारही आणायचा होता. वांग्याची पिशवीमध्ये टाकली, त्यावरती जार ठेवला आणि पाठीमागे अण्णा बसले. वांगी घेऊन पोचले. वांग्यांचं वजन केलं. 22 किलो वांगी भरली आणि 13 रुपये किलोने वांगी घेतली. तुमच्याकडं काय रेट चालू आहे वांग्याचा नक्की सांगा. नंतर अण्णांनी आईसाठी छान असं वॉकर घेतलं. घरी आलो, वॉकर दिलं. दादे म्हटला तू बघ विहिरीला किती पाणी आले. विहिरीचं पाणी बघितलं आणि परत रिटर्न आले तर पाहते तर काय गाडीच पंक्चर झाली. श्लोकने आणि दाद्याने गाडीला हवा भरली आणि गाडी पुन्हा पाट्यावरती घेऊन गेले. दाद्याने चाक खोललं, ट्यूब काढली. पाहतो तर काय टायरच्या आतमध्ये खिळा गेलेला होता. एवढं मोठं होल पडलं होतं. म्हटलं ट्यूब चेंज करावं लागेल. म्हटलं आता तर काय पर्याय नाही, करावंच लागेल. दादाने ट्यूब चेंज केली आणि पुन्हा चाक बसवून घेतलं. ट्यूब पिशवीमध्ये टाकली आणि आम्ही निघालो घरच्या रस्त्याला. श्लोक आणि मी गावामध्ये आले. पोरांसाठी खायला घेतलं. म्हटलं गावामध्ये आले तर देवाचं दर्शन घ्यावं. छान असं महादेवाचं दर्शन घेतलं. जार भरून घेतला आणि पुढं आले तर हॉटेलवरती थांबले. भाऊ म्हटले वहिनी पावभाजी खाऊन पहा. छान अशी बटर टाकून पावभाजी दिली आणि दोघांना 2 वडापाव दिले. दोघांनी छान असे फस्त केले आणि निघालो घरच्या रस्त्याला. भीती वाटत होती आणि थंडीही खूप वाजत होती, पण जोडीदार श्लोक होता म्हणून काही वाटलं नाही. हळूहळू घरी आलो. घरी आले, छान असं जेवण केलं आणि वावरात औषध सोडण्यासाठी ड्रमला पाईप लावून घ्यायचा होता, तो नळ लावून घेतला. तर असा होता माझा आजचा दिवस. कसा वाटला तुम्हाला नक्की सांगा. आवडला तर प्लीज लाईक करा.